नमस्कार प्रेक्षकांनो, कालचा रिव्ह्यू थोडासा उशिरा पडल्यामुळे टाकला नाही, तर आजचा रिव्ह्यू आपण बघून घेऊयात. इथे माननीला चक्कर येत असते आणि दारातून जीवा आणि नंदिनी येत असतात. त्यावेळेस त्या दोघांनी माननीला चक्कर येताना बघितलेलं असतं आणि ती खाली पडणार तेवढंच तिथे जीवा येऊन आई अशी हाक मारत तिला पटकन सावरून घेतो. घरातल्या दगदग्यामुळे चक्कर आली असावी, तर इथे वसुंधरा नंदिनीला ओरडत म्हणत असते, काय ग नंदिनी, कुठे गेली होतीस तू उधळ्या मारत? एकतर ती तुझी बहीण काव्या, ती सुद्धा घरात नाहीये आणि तू सुद्धा घरात नाहीये. दोघींचं काम त्या एकट्या माननीनेच करायचं का? घरातली दगदग, घरातले काम करून तिची अवस्था काय झाली हे तुम्ही पाहताय ना. आणि असं तिच्या काळजीपोटी वसुंधरा नंदिनीवरती ओरडत असते. माननीला चक्कर येण्याचं कारण काय हे पुढील भागामध्ये आपल्याला नक्कीच समजेल. तिने असं कोणतं तरी टेन्शन घेतलं असेल ज्यामुळे तिला चक्कर आली असेल. तर इथे नंदिनी म्हणत असते, काव्या सुद्धा घरात नाहीये, तर काव्या कुठे गेली आहे? माननीची अवस्था खूपच अस्वस्थ झालेली आहे आणि तिला खूप बेचैन वाटत आहे. तर इकडे पार्थ काव्याला गाडी शिकवण्यासाठी बाहेर घेऊन आलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो, मी तुम्हाला आता गाडी शिकवून राहणारच. गाडी शिकत असताना पहिल्यांदा काय करायचं हे पार्थ काव्याला सांगत असतो आणि म्हणत असतो, तो सीट बेल्ट तुम्ही बांधा. आणि तो पटकन तिच्या गालाचा किस घेतो. तरी ते संधी साधून पार्थ काव्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर काव्या पुन्हा एकदा पार्थवरती चिडते आणि ह्या दोघांमध्ये गोड भांडण चालू होतं. तुम्ही यासाठी मला गाडी शिकवायला आणला आहात का? लगेच चान्स मिळाला की लगेच चान्स मारून निघता हा देशमुख तुम्ही. आता तुम्हाला मी सोडत नाही म्हणत त्या दोघांमध्ये खूप छान आणि गोड भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.